जे हात कालपर्यंत दुसऱ्यांच्या घरी धुनी भांडी करायचे, लादी पुसायचे, त्याच हातात आता पश्चिम बंगालच्या जनतेने त्यांच्या नशिबाची सूत्र दिली आहेत। कोलकाता पश्चिम बंगालच्या राजकारणात यावेळी अशी कहाणी समोर आली आहे जी फक्त जय पराजय नाही तर त्याहून पुढे जात संघर्ष, अपेक्षा आणि परिवर्तनाचं मोठं उदाहरण बनली आहे। भाजपच्या कलिता माझी यांनी तृणमूल काँग्रेसच्या श्यामा प्रसन्न लोहार यांना हरवून ओसाग्राम मतदारसंघातून विजय मिळवला आहे। कलिता माझी यांना कुठलाही राजकीय पार्श्वभूमी अथवा आर्थिक पाठबळ नसतानाही त्यांनी बडधा प्रस्थापित पक्षातील नेत्यांना पराभवाची धूळ चारली। नेमक्या कलिता माझी आहेत तरी कोण, त्या आमदार कशा बनल्या, पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। पश्चिम बंगालमधल्या निवडणुकीचा निकाल हा अनेक अर्थांनी चकित करणारा होता। त्यातही ओसाग्राम विधानसभा मतदारसंघातील ही बातमी एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखी वाटू शकते, परंतु प्रत्यक्षात हे घडलंय। या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या स्वप्नांना पंख मिळाले आहेत। घरोघरी धुनी भांडीचं काम करून महिन्याला फक्त 2500 रुपये कमवणाऱ्या कलिता माझी यांनी राजकीय दिग्गजांवर मात करून विधानसभेत प्रवेश केला आहे। कलिता यांना भाजपकडून तिकीट मिळालं होतं आणि तिथल्या जनतेनं त्यांच्यावर विश्वास ठेवून आमदार म्हणून त्यांना निवडून दिलं आहे। कलिता माझी या भाजपच्या आता नवनिर्वाचित आमदार आहेत। त्या ओसाग्राम मतदारसंघातून विजयी ठरल्या आहेत। राजकारणात येण्यापूर्वी त्या गेल्या 2 दशकांपासून इतरांच्या घरात धुनी भांडीचं काम करत होत्या। 2-4 घरांमध्ये भांडी घासण्याचं आणि साफसफाईचं काम करून त्या महिन्याला सुमारे 2500 रुपये कमवत असत। या तुटपुंज उत्पन्नावर त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या। गेल्या दशकापासून कलिता माझी या समाजकारण आणि राजकारणात सक्रिय होत्या। त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला बूथ स्तरावर पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून सुरुवात केली होती। त्यानंतर भाजपने त्यांना 2021च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली होती, मात्र तेव्हा त्यांना पराभव पत्करावा लागला होता। त्यानंतर यावेळी भाजप नेतृत्वाने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आणि यावेळी त्या निवडून आल्या। दरम्यान प्रतिज्ञापत्रानुसार कलिता माझी यांची एकूण मालमत्ता 1,61,216 रुपये एवढी आहे। त्यामध्ये बँक ठेवी आणि रोख रक्कम आणि काही LIC पॉलिसींचाही समावेश आहे। तसेच त्यांच्या पतीच्या मालकीची एकूण निवासी मालमत्ता आहे। ओसाग्राम विधानसभा मतदारसंघ हा बोलपूर लोकसभा मतदारसंघात येतो। या निवडणुकीत भाजपने कलिता माझी यांना उमेदवारी दिली आणि लोकांनीही त्यांच्यावर विश्वास टाकला। कलिता माझी यांना तब्बल 1,07,692 मते मिळाली असून त्यांनी TMCच्या श्यामा प्रसन्न लोहार यांचा 12,535 मतांच्या फरकाने पराभव केला आहे। कलिता माझी या सर्व सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहेत। त्यांच्या कुटुंबाची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही। त्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षणही सोडावं लागलं होतं। आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्या लोकांच्या घरी जाऊन धुनी भांडी आणि घरकाम करायच्या। त्यांचे पती प्लंबर म्हणून काम करतात। पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीतील भाजपचा विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या व्यूहरचनेचं यश मानलं जात आहे। कलिता माझी यांचा हा प्रवास सामान्य नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत असून जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कोणतीही उंची गाठता येते हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे। अत्यंत सामान्य परिस्थितीतून आलेल्या व्यक्तीलाही जनतेचा पाठिंबा मिळू शकतो आणि ती सत्तेच्या केंद्रात पोहोचू शकते हा संदेश या निकालातून स्पष्ट दिसतोय। घरकाम करण्यापासून सुरू झालेला कलिता माझी यांचा हा प्रवास आज लोकप्रतिनिधी इथपर्यंत येऊन थांबलाय। त्यामुळे कलिता यांचं सर्व स्तरावरून कौतुक होतंय। एकूणच कलिता माझी यांच्या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।